नमस्कार. DS4 न्यूज येवलामध्ये स्वागत आहे. येवल्यातील कैलासवासी सुभाषचंद्रजी पारख नागरी सहकारी पतसंस्थेच्या मनमानी कारभाराविरोधात आता ठेवीदार अक्षरशः रस्त्यावर उतरले आहेत. येवला शहर आणि तालुक्यातील शेकडो नागरिकांनी आपल्या कष्टाची कमाई या पतसंस्थेत वेगवेगळ्या मुदतीसाठी गुंतवली होती. मात्र मुदत संपूनही ठेवीदारांना त्यांची हक्काची रक्कम परत मिळालेली नाही. विशेष म्हणजे एका बाजूला हक्काचे पैसे मिळत नसल्याने ठेवीदार आर्थिक संकटात सापडले आहेत, तर दुसरीकडे पतसंस्थेचे संचालक पिंटू शेठ पारख यांच्या वाढदिवसानिमित्त लाखो रुपयांची उधळण करत मोठा उत्सव साजरा करण्यात आला. यावर तीव्र संताप व्यक्त करत सर्वसामान्यांचे पैसे लाटून वाढदिवसाचे सत्कार सोहळे होतात का, असा संतप्त सवाल आता ठेवीदारांनी विचारला आहे. निलेश वखारे, बाळू सुराशे, बबन पाबळे, संतोष कोतवाल, सोना कोतवाल यांच्यासह अनेक आक्रमक ठेवीदारांनी आज एकत्र येऊन या फसवणुकीविरोधात जोरदार आवाज उठवला आहे. आता या प्रकरणी सहकार विभाग आणि पोलीस प्रशासन काय भूमिका घेणार आणि ठेवीदारांना त्यांचे पैसे कधी मिळणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. DS4 न्यूज येवलासाठी ब्युरो रिपोर्ट येवला. मी भरत कोतवाल बोलतोय. माझे मुलाचे पैसे, माझे मंडळीचे पैसे पारख बँकेमध्ये फसलेले. हे लोक आम्हाला 10 वर्षापर्यंत चक्रा मारायला लागले आणि यांचा आज वाढदिवस म्हणून ते चांगल्या लोकांना बोलू राहिले. आमच्या गरिबाला विसरून गेलेले हे लोक. आम्हाला फोनसुद्धा केला नाही, आम्हाला विसरून गेले, आमचे पैसे अटकून ठेवले. आम्ही आमचे घरदार विकून त्यांना पैसे आमचे बँकेत ठेवले. त्यांनी आम्हाला आजपर्यंत व्याजही दिलेलं नाही आणि पैसे आमचे अटकून ठेवलेले आणि ते मजा मारून राहिले, मंत्र्यांना बोलून राहिले आणि आमच्या लोकांना सर्व विसरून गेले हे लोक. आमची अशी का आम्हाला एक दिवस खायला सुद्धा नाही, घरात दवाखान्यात जायला पैसे नाही. आणि हे लोकांकडे गेले की हे आम्हाला पैसे देत नाही, हाकलून देतात, बंदुकाचे धाक दाखवतात. सोना भरत आहे कोतवाल, आम्ही पैसे 10 वर्ष ठेवले होते, तर ते म्हणे लगेच आम्ही देणार आहे, पण ते पैसे अटकले. ते म्हणे आता नाही, बंद झाली बँक. कदरून जातो प्रत्येक वेळेस. गेलो का नाही आहे आमच्याकडं, आता काहीच नाही आहे. आणखीन मुलाची तब्येत आता 6 महिने झाले, ऑपरेशन झालं त्याचं. तर त्याला सांगितलं तर तो म्हणतो नाही म्हणे, आत्ता काही नाही आमच्याकडं म्हणे. मुलं ते आहे सर्व आहे, पण तो येईल ना, मी तुम्हाला सर्व करेल. पतपिढी पिंटू पारख. पिंटना मतदान होते तेव्हा आम्ही फोन लावलो त्याला. त्याच्या अगोदर तर अजून फोन तो उचलत नाही, काही नाही. गेलो का दुकानमध्ये ते कपड्याची, तो भाऊ म्हणतो नाही आहे. आम्ही म्हणतो आम्हाला त्यांनी सांगितलं आव मिलो, पण नाही आहे, नाहीच बोलतो. आणि मग काय आमचे का आरामाचे पैसे आहे का हो? आमच्या वेळेवर पैसे पाहिजे. दुःख आहे, सुख आहे. मी आजारी असते, ते पडले 2 टायमाला, मुलाचं ऑपरेशन. जेवण कोण देणार मग? कोण देणार? मंत्री संत्री आले त्यांच्या, पण द्यायला काय हरकत आहे त्यांना? बरं, आम्ही येणार होतो पण तब्येत बरी नाही, तिथं आलो असतो आम्ही. खरोखर त्याच्या समोर आम्ही सांगितलं असतं का काय आहे काय नाही, पण आम्हाला यायची बी हे नाही आहे. गेलो तर 200 रुपये कुठून आणायचं भाडा रिक्षामध्ये? मी बाळू दामू सोळाशे. माझा व्यवसाय शेती. मी कष्ट करून सुभाषचंद्रजी पारख पर संचित पैसे टाकलेले झाले. 4 वर्ष आली, मी चक्रा भरून कदरून गेलो आहे. माझ्या मुलीच्या लग्नातसुद्धा यांनी पैसे दिले नाही. मी इकून तिकून पैसे आणून माझ्या मुलीचं लग्न केलेलं आहे. तर यांनी आमचे पैसे द्यावा हीच आमची विनंती. आणि त्यांनी प्रसक आणून ठुललं आहे बरं का. ते प्रसक बी झाली 4 वर्षे वसूल येते आहे, पण त्यांनी अजून काही किती आले काय असं ठेवीदारांना आम्हाला काही अजून त्यांनी मिटिंग घेतलेली नाही. ते म्हणत्या आम्ही जर बोलायला गेलो तर उडवडची उत्तर काढत्या, जेव्हा वसुली येईन तेव्हा देऊ, वसुली चालू आहे. आणि यांनी कर्ज वाटून ठेवलं या या आवश्यक आपल्या संचालक लोकांनी. या संचालक लोकांनी ती बँक आवश्यकमध्ये टाकून दिली आणि हे मोका हिंडते आहे. कधी आज आम्हाला न्यूजला कळलं का यांनी मंत्री संत्री लाखो रुपयाचा खर्च केला आहे. मग आमच्या गरिबांचे पैसे द्यायला यांना काय अडचण आहे? काही लोक अटॅकने मरून गेले हे टेन्शन पाहिजे. काही नाही, आमचे पैसे एवढ्याच द्यावा ही आमची विनंती. माझं नाव वैशाली निलेश वखारे. माझे मिस्टर यांच्या ठेवी बऱ्याच वर्षापासून पारख पतसंस्थेत अटकलेले आहे व त्या पतसंस्थेतल्या ठेवी मिळत नसल्या कारणाने माझ्या मुलाचं शैक्षणिकसुद्धा नुकसान झालं आहे. तर माझ्या मुलाला शिक्षणाला कोणता अडथळा येऊ नये
याची जबाबदारी त्यांनी घेतली होती. ते बोलले ते का तुमच्या मुलाच्या शिक्षणाला आम्ही कोणताच अडथळा येऊ देणार नाही. तरी त्यांनी वेळेच्या काळात मला मदत न केल्यास माझ्या मुलाला मला नाशिकहून परत येवल्यात आणावं लागले. तरी आता माझ्या मुलाचं शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून मी माझ्या रकमेची त्यांनी जबाबदारी घ्यावी व माझी ठेवी मला परत करावी. ठेवी परत मिळाव्यासाठी माझ्या घरच्यांनी उपोषणही केली होती व त्याच्यात अवसायानात जे साहेब लोक बसले होते त्यांनी लिहून दिलं होतं का आमची वसुली झाली का आम्ही तुम्हाला 10% रकमेप्रमाणे वसुली देऊ. पण त्यांनी तसं काही केलं नाही. हा साहेब येतो, त्याची रिटायरमेंट होते, तो जातो, परत त्याच्या जागी दुसरा तो, असे करत 5 वर्षामध्ये जवळजवळ 5-6 साहेब बदलले असतील. पण मग तुम्ही एवढं अवसानात जाऊन बी सरकारी याच्यात जाऊन पण ती बँक अजून क्लिअर का झाली नाही याचं उत्तर पण शासनाने दिलं पाहिजे. पारख पतसंस्थेत इन्व्हेस्टमेंट करून मला काहीच हाती आलेलं नाही व तिथे पैसा अटकल्यामुळे त्या पतसंस्थेवर विश्वास ठेवून आमचा एक विश्वासघात झाला आहे. तर याचे लवकरात लवकर निवारण करावं. कोणाबाई बबन पाबळे, आम्ही दोघंच नवरा बायको. आम्ही भाड्याच्या घरात राहतो. आमचा मुलगा वारला, 16 वर्ष झाले. आमची टपरी चालू होती, अतिक्रमणामध्ये आमची टपरी गेली. यांच्याकडे आम्ही 5 लाख रुपये टाकेले होते. आता त्याच्यातून आम्हाला त्यांनी थोडेफार दिले, थोडेफार राहिले. आता 3 महिन्यापासून आम्ही घरात बसले. मी धुवून भांड्याचे काम करून राहिले तर आम्ही पोट भरून राहिले. माझ्या नवऱ्याचं एक हात काम करीत नाही, माझा एक हात मोडला. आणि पैसे मागायला गेलं का हे तिरीमिरीवर येत्या. जेव्हा आम्हाला येईन तेव्हा आम्ही देऊ. आणि यांचे एवढे मोठे वाढदिवस कसं काय करतात, संत्री मंत्री कसं काय येत्या. मग आम्हाला गरीबाला काय लावून धरता येईल. मग यांची आयुष करावं ना, आम्हाला द्यावा ना. नाही काही तर थोडे थोडे तर द्यावा ना. आम्ही गेलो का परत आम्हाला दम द्या त्या. येईल तवा देऊ, येईल तवा देऊ. आम्ही काय खायचं, माती खायची. आमचं मरण तरी सुखत येऊ द्या. आता आम्ही मरणाच्या दारात उतरेले. मी निलेश रामदास वाकारे. माझे सुभाषचंद्र पारख नागरी पतसंस्थेमध्ये मला 9 लाख रुपये अजून अटकलेले. बँकेत चक्रा मारू वैतागून जातो. ते लवकर पैसे द्यायचं नाव घेते नाही. माझी घरची परिस्थिती अत्यंत बिकटीची होऊन बसली आहे. अक्षरशः मला एकदम माझे मनस्थिती खराब झाली एकदम. माझ्या घराचं काम आपलं राहिलेलं आहे. मी जवळजवळ 5 वर्ष मागं पडून गेलेलो आहे पा. माझी उन्नती थकून गेली पा. माझे पैसे वेळेवर मला भेटायला पाहिजे. मी खूप आलो पैसा करता. बाजारात करतो मी, हातावरलं आहे माझं सगळं. माझे यांनी पैसे लवकरात लवकर द्या. अशी माहिती आज मला अशी माहिती मिळाली, पिंटू शेठ पारख यांचं आज वाढदिवस आहे. ते वाढदिवसाला एवढं खर्च करू शकता तर मग आमचे पैसे द्यायला काय हरकत. त्यांनी आमचे पैसे द्यावा. रेस्टॉरंट वर्मा पॅलेस, येवला कोपरगाव रोडचं आकर्षण. रेस्टॉरंट वर्मा पॅलेस, लक्झरी रूम्स, मल्टी क्युजिन रेस्टॉरंट आणि भव्य बॅक्वेट हॉल, एसी रूम्स, टेरेस गार्डन आणि स्वादिष्ट जेवण. एकदा भेट द्या. आपल्या अपेक्षापेक्षा जास्त सेवा मिळेल. ठिकाण येवला कोपरगाव रोड, उपजिल्हा रुग्णालय शेजारी येवला. रेस्टॉरंट वर्मा पॅलेस.